वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परच ब्रह्म तस्मै श्री गुरुदेव पद्मा. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत समस्त ग्रामस्थ बावधन न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन यांच्या प्रयत्नातून बावधन करंडक 2025 एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. आजचा स्पर्धेतील दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. एका बाजूने कोळवण क्रिकेट क्लब कोळवण, तर त्यांच्या विरोधामध्ये रामेश्वर क्रिकेट क्लब केमसेवाडी या दोन संघांमध्ये आजचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. केमसेवाडी संघाने टॉस जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अमोल येताना पाहायला मिळतोय. तर अमोलचं पहिलं षटक खेळण्यासाठी सलामीची आगडजोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने किरण तर दुसऱ्या बाजूने लहू. या आघाडीचे दोन फलंदाज हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5 षटकांचा सामना जो आपण खेळवतोय. पहिले 2 षटक पॉवर प्लेच्या बंधनामध्ये, 5 षटकामध्ये तुम्ही कमीत कमी 4 गोलंदाजाचा वापर करू शकता. त्यामध्ये एक गोलंदाज प्रत्येकी 2 षटक टाकण्याची मुभा असणार आहे. धावाला होते सुरुवात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाच्या शिरेष्टीपासून बराचसा लांब ठेवला चेंडू. वाईट लाईनला धरून मात्र पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये अमोल यांचा पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डावाच्या सुरुवातीला पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा धावफलकावरती जोडला जातोय. 71,000 रुपयाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मानाचे चषक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवले गेलेले. आजचा स्पर्धेतील दुसरा दिवस. आज देखील 6 संघ एकमेकांच्या आमने सामने लढणार आहेत. हा चेंडू खुलवा टप्प्याचा तो खोदून काढला. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. भन्नाट वेगाची फेकी केली जितेंद्रने, परंतु तोपर्यंतच्या कालावधीमध्ये सिंगल घेण्यामध्ये यश आलं. एक धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे. हो, यावेळेस भन्नाट वेग, अचूकता पाहायला मिळाली. परफेक्ट यॉर्कर, अगदी बंदात टाकलेला चेंडू एकाच जागेवरती उभं करून ठेवलं तिथे फलंदाजाला. बरेचसे प्रश्नचिन्ह उभे केलेत. पहिल्याच बॉलवरती किरण समोर पहिला चेंडू भन्नाट वेगाचा त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव. वेगावरती स्वार झाला अमोल. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच किरणसाठी भन्नाट वेगाचा त्याने हाताळला. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र दोन्ही पोहोचू शकले नाही. 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचले नाही. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये चेंडू पडला आणि तिथे झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. विकेटची मात्र संधी होती तिथे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले नाही आणि तोपर्यंत धाव घेण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. झेलाचं रूपांतर धावेमध्ये होतंय. सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक वाढेल. धावफलकावरती 2 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या. पहिल्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये सुरू. अमोल संघातील असणारा हुकमाचा एक का व नक्की सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं. संघातील एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू जो पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतो. कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच पाहायला मिळत असणार. सुंदर गोलंदाजी त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारली. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तयार. समोर लहू. यावेळेस मात्र हा चेंडू पाहतो पुन्हा एकदा पोहोचतो डिक्लेरेशन झोन मध्ये. एक सिंगल मिळेल. पुन्हा एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळेल. धावफलक वाढेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा. अतिशय शांत संत सुरुवात जे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमच्या माध्यमातून कोळवण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु अशांत करणारी कामगिरी देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये फार गरजेची. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये येणाऱ्या धावा ह्या संघासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. धावसंख्या जर उभी करायची असेल सुरुवाती त्यावेळेस देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे होत नाही. अगदी जागेवरती चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे चेंडू डॉट आला. सुंदर गोलंदाजी केली अमोल यांनी. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना केवळ 3 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि संघाला एक चांगली सुरुवात, एक मजबूत सुरुवात करून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहायचं कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार. ज्या प्रकारे मात्र सुरुवात झाली त्याच प्रकारे पॉवर प्लेचा षटकाच्या दुसऱ्या षटकामध्ये देखील कामगिरी करणं गरजेचं आहे. चला थोडं स्पीडअप करा. दिवसभरामध्ये 9 सामने आपल्याला खेळवायचे आणि प्रत्येक सामना हा कमीत कमी 5 षटकांचा खेळवायचा. त्यामुळे विनंती असणारी थोडी घाई करा. वेळेचं बंधन प्रत्येक संघाला असेल. त्या वेळेच्या बंधनामध्ये मात्र सामने आपल्याला कंप्लीट करायचे.
गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जितेंद्र किमसे. आता जितू तो षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. लहू आणि दुसऱ्या बाजूने किरण या आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शांत सुरुवात करताना पाहायला मिळेल. परंतु पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षाचा फायदा इथे घ्यावा लागेल. त्यासाठी आक्रमण करणं गरजेचं आहे. षटकार चौकार खेळावे लागतील, प्रयत्न करावे लागतील मोठ्या फटक्यांसाठी. गोलंदाज तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. यॉर्करचा प्रयत्न केला पहिल्याच बॉलवरती, मात्र तिथे ब्रह्मास्त्राचा वापर पण पॉईंट मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅकअपचा क्षेत्ररक्षक आला, चेंडू अडवला, त्यामुळे आपण पाहतोय तिथे जास्त धाव मिळत नाही. केवळ एक धाव, केवळ एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 धावा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झाला. आतापर्यंत अमोलने पहिल्या षटकामध्ये लहूने आपण पाहतो आतापर्यंत 4 चेंडू खेळले, त्याने 3 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूने किरणने देखील 3 चेंडू खेळलेत, 1 धाव त्याने बनवली. अतिशय शांत मात्र पवित्रा धारण केलाय किरणने. हो, यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. पहिला धक्का बसला संघाला. पहिला फलंदाज मात्र मैदानाच्या आतमधून माघारी येतोय किरण. इष्ट्या उद्ध्वस्त केल्या, क्लीन बोल्ड केलं पहिल्या फलंदाजाला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतो आदित्य शिंदे. आदित्य शिंदे एक आक्रमक फलंदाज म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं. विध्वंसक फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असणारा आदित्य जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. संघातील एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू. तर पाहायचं पहिले विकेट आल्यानंतर मात्र तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याला डाव सांभाळणं गरजेचं आहे, कारण सुरुवातीच्या काळामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र शांत सुरुवात झाली, परंतु ते आक्रमण करावं लागले. यावेळी जागेवरतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जास्त हालचाल केली नाही. डावा पाय पुढे टाकत मात्र सर्कल भेदायचं होता, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही. दुसऱ्या बाजूला जितू देखील आपण पाहतोय की शरीरापासून बरेचसे लांब चेंडू ठेवतोय आणि फलंदाजा रोखण्यामध्ये यश देखील प्राप्त करतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 1 धाव त्याने खर्च केली आणि 1 विकेट देखील त्याने मिळवली. पॉवर प्लेच्या अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदित्य ऑन स्ट्राईक. यावेळेस फुल टॉस होता. कॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक एका हाताच्या साह्याने चेंडूला फील्ड करेल. तो पडदा मैदानाच्या आतमध्ये एका धावेचा एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. फुलटॉस चेंडू आक्रमणाचा प्रयत्न तिथे झाला, परंतु बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. मिस टाइम स्ट्रोक, 1 धाव 1 सिंगल, जे पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 5 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. जितेंद्र पुढचा चेंडू लहूसाठी. त्यावेळेस हा चेंडू खोलून काढला, बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोतो मध्ये वेगाने चेंडू येत होता, तिथे नक्कीच धाडसाने थांबवण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु झेल होत नाहीये. परंतु तिथे धाव देखील मैदानाच्या आतमध्ये खर्च होणार नाही. जितक्या वेगाने जितेंद्रने चेंडू टाकला, तितक्याच वेगाने लहूने चेंडू खेळून काढला होता. स्वतःच्या फॉलोतो मध्ये येत असताना चेंडू नक्कीच धाडसाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी झाला. झेल तिथे होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा अगदी यष्ट्यांच्या दिशेने चेंडू टाकला होता. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. क्लीन बोल्ड. फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. धक्का क्रमांक 2. आघाडीचा दुसरा फलंदाज देखील या षटकामध्ये बाद झाला. 2 फलंदाज आघाडीचे, दोन्ही सलामीवीर मात्र जितेंद्रने मैदानाच्या आतमधून माघारी पाठवलेत आणि नक्कीच सुंदर गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये देखील करताना गोलंदाजाला आपण पाहतो. 5 धावा धावफलकावरती, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय नक्कीच प्रथमतः करत असताना केमसवाडी संघ सुंदर सुरुवात करतोय आणि स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला. वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस. चांगली सुरुवात निम्म यश आल्याप्रमाणे असतं आणि ते नक्कीच आपण पाहतोय चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये केवळ 5 धावा गोलंदाजाने खर्च केला, त्यामध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माघारी पाठवलेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन अमोल पुन्हा आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात त्याने केली. दोन्ही आघाडीच्या फलंदाजाला मात्र त्याने पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवलं, थांबून ठेवलं, जखडून ठेवलं. केवळ 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या
आणि त्यानंतर पुन्हा एकदा संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवला, जबाबदारी मात्र त्याने खांद्यावरती घेतली. षटक क्रमांक 3 मध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 मध्ये जितेंद्रने सुंदर गोलंदाजी केली, 2 विकेट 2 धावा त्याने देखील खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या, 2 फलंदाज आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना त्याने माघारी पाठवलं. आता पॉवर प्लेचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या खेळानंतर आपण पाहतो की क्षेत्ररक्षाचं बंधन हटलं गेलं. 5 क्षेत्ररक्षक आता सर्कलच्या बाहेर मैदानाच्या चौफेर बाजूस तिथे पाहणी करताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक मात्र सजवले गेलेले आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करतात. दुसऱ्या बाजूने आदित्य संघातला असं एक विध्वंसक फलंदाज अद्यापही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उभा असताना त्याला प्रयत्न करावे लागतात. आतापर्यंत शांतत कामगिरी केली आहे, परंतु आता अशांत करणारे स्ट्रोक त्याला खेळणं गरजेचं आहे. अमोल पहिला चेंडू घेऊन तयार. पहिलाच बॉल अगदी हलक्या हाताने डिफेन्स पूर्व खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचला. लेग बायच्या स्वरूपामध्ये तिथे मात्र एक धाव मिळेल, एक सिंगल जे मात्र धावफलकावरती जोडली जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट होईल आणि एक धाव जे आपण पाहतोय धावफलकाचा आकार वाढवेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा तयार. राऊंड द विकेट. यावेळेस हा चेंडू खोदून काढलाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचतो. तोपर्यंत दुसरा धावेसाठी प्रयत्न केला डेंजर एंडला आदित्य, परंतु फेकी थोडीशी मात्र उशिरा पोहोचली. तोपर्यंत आदित्य पोहोचला आपल्या गलट्यामध्ये. 2 धावा सुखरूपरित्या धावफलकावरती जोडल्या जाणार आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने पळून पूर्ण केल्या. 2 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस हा चेंडू देखील वेगवान होता. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचला, परंतु पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये येत नाही आणि तोपर्यंत मात्र धाव घेण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. एक सिंगल जे पुन्हा एकदा स्कोर कार्डवरती आकार वाढवेल धावफलकाचा. पहिला डाव पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एकीरुद्ध धावेचं महत्व वाढलं. आतापर्यंत तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना एकही बिग हिट जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. प्रयत्न केले जातात परंतु तितकेसं मात्र यश मिळत नाही. यावेळेस देखील आक्रमणाचा प्रयत्न होता, परंतु पायावरती चेंडू आदळला. लेगबाईच्या स्वरूपामध्ये यावेळेस देखील धावफलकावरती जोडली जाते आणि या धावेच्या मदतीने धावफलकाने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. डबल डिजिटमध्ये संघाचं धावफलक पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सिद्धेश चेंडूपर्यंत पोहोचेल. तोपर्यंत पुन्हा आता एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती डबल एका अर्थात 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती ज्या नोंदवल्या गेलेल्या. षटक क्रमांक 3चा अखेरचा एक चेंडू बाकी. या षटकामध्ये अमोलला आपण पाहतोय आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. दोन लेगबाईच्या देखील धावा पाहायला मिळाल्या. यावेळेचा हा चेंडू देखील आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट झालाय आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जो निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ होतोय. पहिल्या डावातील 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाल्यानंतर एकूण धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये या खेळपट्टीवरती फलंदाजांनी देखील ताकद दाखवली. फलंदाजांचा बोलबाला राहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाजांचा देखील बोलबाला राहिलाय. या खेळपट्टीने दोन्ही कालच्या दिवस क्रमांक 1 मध्ये या खेळपट्टीने गोलंदाजाला देखील साथ दिली, फलंदाजाला देखील साथ दिली. दोन्ही क्षेत्रामध्ये नक्कीच दोन्ही बाजूने मात्र या खेळपट्टी उपयुक्त राहिले. या खेळपट्टीवरती 6 चेंडूमध्ये 6 धावा रोखल्या गेलेल्या आहेत. तर या खेळपट्टीवरती 6 चेंडूमध्ये 28 धावा देखील बनवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या खेळपट्टीला फायदा घ्यावा लागेल फलंदाजाला देखील गोलंदाजाला देखील. गोलंदाजाने आतापर्यंत चांगला फायदा घेतला, चांगली गोलंदाजी केली. 11 धावा खर्च केल्यात, 18 चेंडू आतापर्यंत टाकलेत. यावेळेस पहिलाच बॉल शरीराच्या दिशेने भिरकावून दिलाय, परंतु चेंडू पोहोचतोय तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल 1 धाव, मिळेल 1 सिंगल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचे षटक घेऊन प्रसाद घारे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. ग्रामीण क्रिकेट बरोबर व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूला आपण सातत्याने खेळताना पाहतो.
आज मात्र गावच्या संघामध्ये घरच्या संघामध्ये मात्र तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. षटक क्रमांक 4ची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. पहिलाच बॉल शरीराच्या दिशेने, तिथे मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोचला आणि एक धाव. सर एक मिनिट, चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये गेल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाणार आहे. तेच आपण पाहतोय नक्कीच इथे स्ट्राईक रोटेट होते. संतोषने खेळलेला चेंडू, संतोषने आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत, 5 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूने आदित्य 5 चेंडूमध्ये 1 धाव. संघर्ष करतोय आदित्य. गोलंदाजाने त्याच्या समोर सुंदर गोलंदाजी केली, त्याला रोखलं, त्याच्यावरती कंट्रोल ठेवलेलं आहे. यावेळेस देखील गुडघा टेकत मात्र ऑन साईडला आक्रमण करण्याचा प्रयत्न. टप्पा थोडासा मागे होता, गती कमी पाहायला मिळेल. त्यानंतर नक्कीच फलंदाजला बीट करण्यामध्ये, रोखण्यामध्ये या षटकामध्ये देखील नक्कीच यश येतं. चेंडू डॉट आला, वारंवार येणार निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सामन्यावरती नक्कीच नियंत्रण गोलंदाजांचं बनवतात. धावफलकावरती आतापर्यंत नक्कीच गोलंदाजांनी नियंत्रण मिळवलंय. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पोहोचतोय डिक्लेरेशन झोन मध्ये. पुन्हा एकदा मिळेल 1 धाव, 1 सिंगल. स्कोरकार्ड 1 धावेच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती 13 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 13 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या. चौथा षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावींसाठी बराचसा संघर्ष पाहायला मिळतो इथे. धावींसाठी मात्र प्रयत्न करावे लागतात, परंतु एकेरी दुहेरी धावींशिवाय मात्र मोठं आक्रमण होत नाहीये. केवळ एकेरी दुहेरी धावा संघाच्या धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात. तेरा धावा ज्या आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होईल. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज मात्र माघारी जातोय. 3री विकेट आली, 3रा फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमलेश पवार. पहिला चेंडू त्याच्यासाठी थोडंसं नक्कीच शरीरयष्टीपासून लांब ठेवला चेंडू. वाईड लाईला धरून मात्र सातत्याने चेंडू टाकले जातात. यावेळेस देखील बॅटाने बॉलचा संपर्क तिथे मैदानाच्या आतमध्ये होत नाही. चेंडू डॉट आलाय. 1.5 धाव चेंडू धावफलकावरती. 13 धावेवरती संघाच धावफलक स्थिर आहे. प्रसादचं देखील कौतुक असेल, 1 विकेट आली आहे, 2 धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा चेंडू पायावरती होता. सुंदररित्या स्ट्रोक खेळला, क्षेत्ररक्षक येतोय परंतु थोडासा दूर राहिला. त्यानंतर चेंडूचा वेग कमी केला, चेंडूची फेकी केली जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 1 सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड वाढलं जाईल. केवळ 3 धावा षटक क्रमांक 4 मध्ये देखील खर्च झाल्यात. 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा नोंदवल्या गेल्या. त्या 14 धावा धावफलकावरती स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 24 चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल पाहायचं कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार. आतापर्यंत 3 गोलंदाज आपण पाहिले, त्यामध्ये अमोलने 2 षटकं टाकली. सुंदर गोलंदाजी त्याने केली. विकेट तो घेऊ शकला नाही, परंतु धावा त्याने रोखल्या. जितेंद्रला आपण पाहिलं, आघाडीच्या दोन्ही फलंदाजांनी माघारी पाठवले, केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर प्रसादला देखील आपण पाहिलं, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 4चे देखील सांगता झाले. तर 5वा अंतिम षटक आणि 5व्या अंतिम षटकाकडे अनुभवाकडे गेलाय गोलंदाज मारुती. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. मारुती केमसे शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. पहिला चेंडू शरीराच्या दिशेने आणि चेंडू मात्र आपण पाहतो तिथे पोहोचला डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल 1 धाव, मिळेल 1 सिंगल. पुन्हा आपण पाहतोय 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 1 धावेने पुन्हा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आतापर्यंत 15 धावा. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. ते शेवटचे काही चेंडू बाकी असताना मात्र आता आदित्य आणि कमलेशला आक्रमण करावं लागेल. दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, परंतु आतापर्यंत नक्कीच गोलंदाजाने त्यांच्या क्षमतेवरती थांबून ठेवले या दोन्ही फलंदाजांना. यावेळेस फुल टॉस होता. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे, तिथे मात्र कोणता क्षेत्ररक्षक पोहोचू शकला. 1-2-3 क्षेत्ररक्षक होते जवळपास, परंतु तिथे अशोकला पण पाहिलं प्रयत्न त्याने केले, परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. झेल तिथे झाला नाही आणि पुन्हा एकदा 1 धाव 1 सिंगल जी मात्र धावफलकावरती जोडली जाते. झेल जो मैदान जितेंद्रला माफ करा आपण पाहतो तिथे
झेल तिथे झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. त्यावेळेस पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये जागा बनवत अगदी वाईट लाईन पर्यंत प्रवास करत फलंदाजाला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. तो इष्टांच्या वरून चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. पुन्हा आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू धावफलकावरती जोडला जातो. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी असतील. यावेळेस अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. येतोय चेंडूच्या खाली टिपतोय झेल. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमलेश बाग. कमलेशची विकेट आली आहे. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्याम वाघमारे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. या पूर्वीचा सामना देखील आपण पाहिला. प्रथमतः बॅटिंग करत असताना कमी धाव संख्या उभी राहिली. दुसरा सामना पण पाहतोय प्रथमतः बॅटिंग सुरू आहे. पहिल्या डावामध्ये फलंदाजाने बराचसा संघर्ष केला. केवळ एकरी दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. आतापर्यंत एकही षटकार एकही चौकार खेळलेला नाहीये. 29 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत या डावातील या इनिंग मधील आणि 29 चेंडू मध्ये एकही बिग हिट जो मात्र खेळला गेलेला नाही. केवळ एकरी दुहेरी धावा धावफलकाला आकार देताना पाहायला मिळाला. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. शेवटचा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. अगदी बुंद्या चेंडू टाकला. खोदून काढला. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. फेकी येते. डेंजर इनला तिथे मात्र पाहिला आदित्यला परत होतो पोहोचला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेंच्या मदतीने धावफलक वाढेल. पहिल्या डावाचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या डावामध्ये गोलंदाजाने मात्र सुंदर गोलंदाजी केली. एकही मोठा फटका खेळून दिला नाही. एकही षटकार नाही. एकही चौकार नाही. केवळ एक दुहेरी धावा बनवल्या गेल्या. 19 जिंकण्यासाठी 20 धावेंचं टार्गेट. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये संपन्न करतो. यानंतर आजच्या दिवसातील तिसरी लढत अमोलदादा शिंदे युवा मंच त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट या दोन संघांमध्ये यानंतरची लढत असेल. पातुंडे संघाचा संघनायक आणि पिरंगुट संघाचा संघनायक टॉससाठी या. आजचा तिसरा सामना अमोलदादा शिंदे युवा मंच वातुंडे त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार पिरंगुट या दोन संघांमध्ये यानंतरचा तिसरा सामना आपण जो खेळवणार आहे. थँक्यू थँक्यू. टॉससाठी या. दोन्ही कॅप्टनला विनंती टॉससाठी यायचं आहे. वातुंडे संघाचा कॅप्टन टॉससाठी या. पिरंगुट संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करतो. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज विनंती आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करू नका.
वातुंडे संघाचा संघनायक टॉस साठी या. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही फलंदाज दाखल झाले. एका बाजूने अमोल तर दुसऱ्या बाजूने महेश. आघाडीचे दोन फलंदाज दाखल झाले तर गोलंदाजीच्या मार्कवरती पहिल्या षटकामध्ये श्याम वाघमारे 20 धावेंचं टार्गेट. त्यावेळेस पावलांचा वापर कर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बराचसा मात्र आपण पाहतोय वाईट लाईनच्या बाहेर. तिथे मात्र पंचांनी कळवलंय वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धावेच्या साह्याने संघाचं अकाउंट ओपन होतं. धावफलक उघडलं जातंय. धावफलकावरती 1 धाव वाईटच्या मदतीने नक्कीच नोंदवली जाईल. सभेकडे बदल झाले. 29 चेंडू 19 धावा. यावेळेस विकेट केलाय. मिड विकेट मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. थँक्यू. चला टॉस साठी या. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे त्वरित आपण टॉस साठी या. षटकाराने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 7 धावा. कमी धाव संख्या प्रथमता बनवली गेली त्या धावफलकाचा पाठलाग. यावेळेस देखील फुल टॉस होता. ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि तिथेच चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकारा पाठोपाठ आलेले एक सुंदर चौकार. 4 धावा. थँक्यू. स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये. धावफलकावरती 11 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावा आणि 27 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. पहिल्या डावामध्ये सुंदर गोलंदाजी केली गोलंदाजाने. कोणत्या प्रकारे मात्र आक्रमण करून दिलं नाही. दुसऱ्या डावामध्ये एक आक्रमक सुरुवात. सलामीच्या आघाडीच्या जोडीकडून पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला सरळ विशेप मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू. पहिला षटक सुरू आहे. 4 चेंडू टाकून झालेत. 15 धावा बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी 5 धावा अजूनही बाकी. 26 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू खेळला. सन्मान दिला या चेंडूला पॉइंट मध्ये. 1 धाव तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली. धावफलक वाढलं जाते. धावफलकावरती धाव्यात 16 धावा. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतो. यानंतर अमोलदादा शिंदे युवा मंच वातुंडे तर त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार्स पिरंगुट या दोन संघांमध्ये हा सामना. यावेळेस अगदी बुंदात टाकला चेंडू. खोदून काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तिथे बीट होईल. मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतोय निर्धाव. षटकाचा खेळ संपतोय पहिल्या आणि पहिल्या ओव्हरचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धाव्यात ते 16 धावा. चोवीस चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. फक्त औपचारिकता सामन्यामध्ये शिल्लक राहिल्या जर तरच्या गोष्टी त्या सामन्यामध्ये शिल्लक राहताना पाहायला मिळतात. त्यावेळेस हा चेंडू खोदून काढला. ऑन साइडला चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराने सामना जिंकलाय. रामेश्वर क्रिकेट क्लब केमसवाडी संघाने हा सामना जिंकला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. थँक्यू. प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आणि या सामन्याचा हिरो ज्याने एका षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या जितेंद्र केमसे ठरतायत या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. जितेंद्र या.